मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 संदर्भात आपण 1 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन केलेलं होतं की जर शेतकरी बांधवांना जर का पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्रुटीचा मेसेज आलेला असेल, ज्यामध्ये तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचा पीक विम्याचा अर्ज क्रमांक आणि तुमच्या याच्यामध्ये त्रुटी आढळलेली आहे आणि ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही ज्या सेंटरवरून पीक विम्याचा अर्ज भरलेला आहे त्या सेंटरवरती तुमचा अर्ज परत पाठवण्यात येत आहे. मित्रांनो, या संदर्भातला मेसेज हा काही शेतकऱ्यांना आलेला होता आणि त्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यू आलेले होते आणि त्याच्यानंतर देखील आपण बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की जर का तुम्हाला त्या पद्धतीचे मेसेज आलेले असतील तर तुमची त्रुटी दुरुस्त करून घ्या. त्याच्यामध्ये मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं हे म्हणजे जमिनी संदर्भातील त्रुटी असतील, काही शेतकऱ्यांनी समजा आधार कार्ड वगैरे, त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांचे समजा जे सामायिक क्षेत्रधारक शेतकरी आहेत त्यांनी पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे त्रुटीमध्ये आलेले होते आणि त्याच्यामुळं पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आलं होतं की जर शेतकऱ्यांनी ते त्रुटी जर का दुरुस्ती केली नाही तर त्या शेतकऱ्यांचा पीक विम्याचा अर्ज हा बाद होऊ शकतो. मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आधीच 17,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती काही जिल्ह्यांमध्ये कमी तर काही जिल्ह्यांमध्ये हा जास्त देखील पीक विमा शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि हा पीक विमा मिळवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपला अर्ज हा आपला अप्रूव्ह आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. जर तुमचा अर्ज जर का रिजेक्ट केला गेला असेल, जर तुम्ही ते त्रुट्या जर का दुरुस्त केलेल्या नसतील तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अर्ज हे त्रुटीमध्ये आता दाखवत आहे आणि त्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद होण्याची देखील शक्यता आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला असा टेक्स्ट मेसेज आला असेल किंवा नसेल जरी आला तरी तुमचा खरीप 2025चा पीक विमाचं जे स्टेटस आहे हे नेमकं अप्रूव्ह आहे की नाही ते तुम्ही नक्कीच चेक करून बघा. जर तुमचं त्रुटीमध्ये असेल तर त्या संबंधित तुम्ही त्या सेंटरवरती जाऊन जे तुम्ही पीक विमा भरलेला होता त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही ती त्रुटी दुरुस्ती करून तुम्ही पुन्हा पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकता. मित्रांनो, नेमकं तुमची पॉलिसी स्टेटस हे अप्रूव्ह आहे की नाही हे तुम्ही तुमचं म्हणजे पीक विम्याचा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 7065514447 या नंबरवरती जाऊन तुम्ही सिम्पली तुम्हाला हाय करायचं आहे. हाय केल्याच्यानंतर तुमच्या पुढं त्या जो पीक विमा कंपनीचा चॅट बॉक्स ते तुमच्या पुढं दिसायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर तुम्हाला जे हे ऑप्शन सिलेक्ट ऑप्शन त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला पॉलिसी स्टेटस पॉलिसी क्लेम चेक करायचा नाही किंवा क्लेम स्टेटस चेक करायचं नाही तर तुम्हाला पॉलिसी स्टेटस हे चेक करायचं आहे. त्या पॉलिसी स्टेटसवरती चेक केल्याच्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं म्हणजे यावर्षीचा खरीप 2025चा तुम्हाला बघायचा असल्या कारणानं तुम्ही तिथं वर्ष सिलेक्ट करायचं. खरीप 2025 खरीप 2025 वर्ष सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यापुढे तुमचं यावर्षीचं म्हणजे खरीप 2025मधलं तुमचं स्टेटस तिथं दिसायला सुरुवात होईल आणि खाली तुम्हाला एक अप्रूव्ह नावाचं स्टेटस दिसेल. जर तिथं तुमचं अप्रूव्ह असेल म्हणजे तुमची पॉलिसी जर अप्रूव्ह असेल तर तिथं अप्रूव्ह दिसेल, जर का रिजेक्ट असेल तर तिथं रिजेक्ट दिसेल आणि जर का त्रुटीमध्ये असेल तर तिथं तुम्हाला तुमचं कारण देखील तुम्हाला तिथे दिसेल. तर मित्रांनो, तुमचं देखील खरीप पीक विम्याचा स्टेटस तुम्ही नक्की चेक करा आणि तुमच्या स्टेटसमध्ये म्हणजे तुमची पॉलिसी अप्रूव्ह आहे की नाही हे नक्कीच बघा. चला मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.